अध्यक्ष महोदय, दिव्यांग व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज म्हणजे दिव्यांग प्रमाणपत्र। पण हे प्रमाणपत्र काढताना त्यांना किती मोठा त्रास सहन करावा लागतो हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर मन विषण्ण होते। माझ्या मतदारसंघात दिव्यांगाचे प्रमाणपत्र यवतमाळ येथे जिल्हा ग्रामीण रुग्णालयात काढले जाते। संपूर्ण जिल्ह्यासाठी ते एकमेव केंद्र आहे। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघाच्या शेवटच्या गावापासून जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी जवळपास 130 किलोमीटर प्रवास करावा लागतो। एक दिव्यांग व्यक्ती सकाळी 5 वाजता उठतो, कोणतरी आधार बसस्थानकपर्यंत गाठतो, 130 किलोमीटरचा प्रवास करतो आणि तासनतास रांगेत उभे राहतो। तिथे गेल्यानंतर तपासण्या, कागदपत्राची पूर्तता, पुन्हा ये जा, हा संपूर्ण दिवसाचा संघर्ष असतो। एखादा कागद कमी असल्यास परत जावे लागते। परिणामी अनेक दिव्यांग व्यक्ती प्रमाणपत्रापासून वंचित राहतात। अध्यक्ष महोदय, जो माणूस शरीरदृष्ट्या आधीच अडचणीत आहे त्याला आपण प्रशासकीय अडचणीत अधिक त्रास देत आहोत, ही वस्तुस्थिती आहे। म्हणून मी शासनाकडे ठोस मागणी करतो की दिव्यांग प्रमाणपत्र देण्याचा अधिकार उपजिल्हा रुग्णालयांनाही द्यावा। प्रत्येक उपजिल्हा रुग्णालयात महिन्यातून किमान एकदा विशेष कॅम्प आयोजित करावा। तालुकास्तरीय वैद्यकीय